गत म्हणजे जाणे आणि हरी म्हणजे आहार आणि भगवंत, असा या शब्दाचा अर्थ होतो. आणि अजून दुसऱ्या भाषेत या अमावस्येला मला वाटतं दीप अमावस्या म्हटलं जातं, की आजची अमावस्या आहे. आजच्या दिवशी घरातल्या देवाऱ्यापुढचे सगळे दिवे स्वच्छ करून त्या दिव्याचं पूजन करायचं असतं. आता किती जणांनी केलं किती जणांनी केलं नाही ते मला माहित नाही, पण त्या दिव्याची पूजा करायची असते. आज घरातल्या देवी देवतांची पूजा करायची असते. का? उद्यापासून सुद्धा श्रावण महिना चालू होत आहे. श्रावण महिन्याची एक नाविन्यपूर्वक सुरुवात म्हणजे ती आजची गतहारी अमावस्या. आता हिचं नाव गतहारी आहे. पेतर लोकांनी गटारी केले, काय जीव द्यावा काय पुढं, काय नाव देवा गटारीचं काय केलं? गटारी. मी म्हणतो यांचे गुरुच कुठं आहेत, मला त्यांच्याकडेच शिकायला जावं लागतं एक दिवस. हा, गटारीची काय केली? गटारी. हा, आता गटारी कोणासाठी? ज्याला गटारात वळवायचं आहे त्याच्यासाठी गटारी, आणि ज्याला देवाच्या दरबारात यायचं आहे त्याच्यासाठी गटारी. गतहारी या शब्दाचा अजून एक अर्थ सांगतो. गत म्हणजे जाणे, गत अधिक आहारी. गतहारी, आहारी म्हणजे भोजन, वाईट भोजन, वाईट पेणं, वाईट खाणं हे जाणं, याला गतहारी म्हणतात. आणि उद्यापासून शुद्ध श्रावण सोमवार, उद्यापासून बोकडा असते, कोंबडे असते, यांच्या सोन्याचे दिवस काय करणार? ज्या माणसाला बघून कोंबडे लपून बसत होते तो माणूस रस्त्याने चालला का कोंबडे त्याच्या खांद्यावर उडी आणून बसतंय. कोणाचे दिवस आले? कोंबड्याचे बोकडाचे दिवस आले. हा, असो. पण मला एक म्हणायचे, देवे दिला देव भजन गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. अरे देवानं जर भजन करण्यासाठी हा देह दिला असेल तर देवाचं भजनच करा. देवानं जर माळ घालण्यासाठी हा देह दिला असेल तर गळ्यात शुद्ध तुळशीची माळ घातलीच पाहिजे. का घातली पाहिजे? अनेक वेळा सांगत असतो निलेश महाराज, माणसाच्या आयुष्यात नाही भजन करता आलं तर करू नका, नाही देवाच्या पाया पडता आलं तर पडू नका, पण गळ्यात शुद्ध तुळशीची माळ घातल्याशिवाय मरू नका. हे संतांचे वाक्य आहे. ऐका बाबा, खूप गोड आहे, खूप गोड. माणूस मेल्याच्या नंतर तोंडात कशाचं पान घातलं जातं? तुळशीचं. ते वारकरी असेल तर तुळशीचं पान घाला, नाही जाता जाता कोंबडीचे पखाड कोंबावलं, नाही तर बोकडाचं पाय घाला एखादा तोंडात. वारकरी असेल तर ठीक आहे तुळशीचं पान. देवानं जन्म दिलाय, पुन्हा त्या देवापर्यंत पोहोचायचं लायसन म्हणजे गळ्यातली तुळशीची माळ. आणि जाताना जर गळ्यात लायसन दिसलं नाही तर तो भगवान परमात्मा तुमचा स्वीकार करत नाही. नालायका, तुला तुझा उद्धार करून घेण्यासाठी तुला जन्म दिलाय. जे नाही ते खाल्लंस, जे नाही ते पेलास, तुला माझ्या दरबारात पाऊल टाकायला सुद्धा जागा नाही. चल नरक भोग. नरक जर भोगायचं नाही तर गळ्यात तुळशीची माळ घाला. अजून सांगू, काहीच्या गळ्यात सोन्याच्या माळी असतात, आहे का? पण एक सांगतो बाबा, तुमच्या आमच्या गळ्यातली सोन्याची माळ तुम्ही आम्ही मेल्याच्या नंतर घराघरात भांडण लावून देईल, आणि तुमच्या आमच्या गळ्यातली शुद्ध तुळशीची माळ आपण मेल्याच्या नंतर आपल्याला भगवत प्राप्ती करून देईल, याच्यासाठी माळ. बघा मग किती जणांच्या गळ्यात माळी नाही. अजून एक जणांना प्रश्न विचारला, ओ महाराज, कशासाठी गळ्यात तुळशीची माळ घालायची? ऐका बाबा, तुमच्या आमच्या अंतःकरणातला वाईट रूपी विटाळ घालण्यासाठी गळ्यात माळ घालायची. मी सांगत असतो निलेश महाराज, ज्ञानोबारायला भिंतीचा उद्धार करणं सोपं गेलं. ज्ञानोबारायला रेड्याचा उद्धार करणं सोपं गेलं. ज्ञानोबारायला
माणसाचा उद्धार करायला सोपं केलं. सच्चिदानंद बाबाला नुसतं समोर उठा म्हटले आणि उठून ज्ञानेश्वरी लिहायला लागले सच्चिदानंद बाबा. 2 शब्द ज्ञानदेव म्हणे बोल रे रुपे. रेड्याचा उद्धार करण्यासाठी 2 शब्द ज्ञानदेव म्हणे बोल. रेड्याला फक्त बोल म्हटले. त्या रेड्यानं स्वतःचा उद्धार करून घेतला. भिंतीवर बसले 2 शब्दात उद्धार झाला. निर्जीव भिंतीचा चाल चालली ना. पण माणसाचा उद्धार करण्यासाठी ज्ञानोबा 9000 ओव्या वार लागल्या तरी सुद्धा माणसाच्या गळ्यात माळ पडली नाही. ही तुमची आमची शोकांतिका आहे. तो भेटता तुमचेच गळे मोकळे आणि ज्याच्या गळ्यात माळ नाही तेच मोठे. आता भरमुळे तुला कशाला माळ घालून तुमची माळ पुढे. आता कीर्तनातून उठायचं नाही. ज्ञानदेव तुकाराम झाल्या माळ घालायची नाही तर हनुमंत आहे असा खाता घेऊन माळ घालते एका गध्यात पानं सुद्धा मागायचं. ऐका माळ घातली पाहिजे. मावशांना तुम्हाला माझी विनंती, मुलगा असल मालक असल गळ्यात तुळशीची माळ घातल्याशिवाय तुम्ही पाणी सुद्धा प्यायला द्यायचं नाही. तुमचा अधिकार आहे. दारू पित असतील मालक, जे खायचं नाही ते खात असतील, सरळ दाराची कडी लावून घ्यायची. अधिकार आहे तुमचा. का दारूने ज्याचे नाही त्याचे प्रपंच उद्ध्वस्त झाले. सोन्यासारखे लेकर अनाथ झाले. कशासाठी खायचे आणि कोणा देवाच्या दारात जाऊन काहीतरी मागायचं. देव द्यायचा नाही असला हंतू देव वर गेल्याच्या नंतर असं चुकी तू महाराज हा लय मागतो. मग ऐका आपला विषय आहे मागणं. काय मागावं देवाकडं? महिलांचं मागणं वेगळं, पुरुषाचं मागणं वेगळं आणि संतांचं मागणं वेगळं. संतांना देवाकडे मागितलं पण त्यांच्या मागण्यामुळे या जगाचं कल्याण झालं. आपण हवं तर देवाकडे मागतो, देवा काय द्यायचं ते आम्हाला दे. शेजारच्याचा सोपडा साफ झाला पाहिजे. खरं खोटं मामा? हा माझे जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाच्या दर्शनाला गेले ज्ञानेश महाराज. तिथं गेल्याच्या नंतर या विश्वाचा मायबाप पांडुरंग परमात्मा कोटीवर हा. आता तुकोबाराला पाहिल्याच्या नंतर आनंद व्हायला पाहिजे होता. अशी खाली मान घातली. या जगाच्या बापानं खाली मान घातली. वाईट वाटलं तुकोबाराय. रडायला लागले तुकोबाराय. देवा एवढा परमार्थ केला उच्च कोटीचा तुझ्यासाठी तरी मी आल्याच्या नंतर खाली मान घालून काय चुकलं रे देवा? वापस आले पुन्हा देवाला. जेवण केलं नाही तुकोबाराय. पुढच्या एकादशीला पुन्हा तुकोबाराय गेले महाराज. तेव्हा गेले तरी सुद्धा देवानं खाली मान घालून उभी राहिली. तुकोबारायला पाहिल्याच्या नंतर खाली मान घालत या जगाचा बाप मान खाली घालून उभा राहतो. मला सांगा बरं ओ करोडीकर, माणूस मान कधी खाली घालतो? अपमान झाल्या तस नका. दुसरं उत्तर पाहिजे. चुकीचं काम केलं. हा याच्यासाठी चुकीचं काम भले त्यांना नाही ऐकू आलं तरी चालत पण पाहिजे. खरंय मामा. तुकोबारायांच्या भक्तीचं ऋण हे पांडुरंगाच्या डोक्यावर झालं होतं की त्या भक्तीच्या ऋणातून पांडुरंगाला सुद्धा मुक्त होण्याची बुद्धी सुद्धा नव्हती. एवढी भक्ती. तुकोबाराय काही मागत नाही. बरं काहीतरी मागितलं तुकोबारायनं तर मी त्यांना काहीतरी देईन आणि त्यांच्या भक्तीतून त्या ऋणातून मुक्त होईल. तुकोबाराय पुन्हा वापस आले. पण दुसऱ्या एकादशीला तुकोबाराय चालले. आता ठरवलं तुकोबाराय आता मी माझ्या पांडुरंगाला विचारणार, ए देवा असं काय चुकलंय माझं? मी आल्याच्या नंतर तू खाली मान घालून उभे राहा. तर तुकोबारायनं तिथं जावं तर त्या दिवशी पांडुरंग परमात्मा हसत उभा राहिले. हसायला लागले देवाकडे पाहून. मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. ए देवा
खाली मान घालून उभा राहायचा. आणि आज तर आमच्याकडे हसत मुखानं पाहता देवा काय उद्देश आहे. तर पांडुरंगानं म्हणावं तुकोबाराया एकच उद्देश आहे. तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं, काहीतरी मागावं. मला सांगा, जर करोडीतला माणूस एखादा पंढरपूरला गेला म्हणलेच बा पांडुरंग मागा, रामराव मागा, तुम्हाला काय पाहिजे मागा, तर करोडीतला रामराव काय मागा, काय मागतो? काय शेजारच्याची 2-4 एकर त्यांनी केली पाहिजे, ती जमीन नाही घेतली पाहिजे, याच्या पुढं त्या देवानं म्हणावं ओ तुकोबार आहे काहीतरी मागावं. आणि तुमच्या या भक्तीच्या ऋणातून मुक्त होत नव्हतो, ते ऋण फिटत नव्हतो, म्हणून तुम्हाला पाहिलं का मला माझी नाद वाकायची, खाली मान घालून उभा राहायचं. बरं का आम्ही लोक शेवटी तुकोबाराच्या डोळ्यात पाणी आलं. कीर्तन येते ना लक्षात. अरे देवा तुझ्याकडे जर मला मागायचं असतं, 400 वर्ष पिढ्याची जेवढी संपत्ती आहे सुपडा साफ झाला, बसायला पोत शिल्लक राहिलं नाही, ते सगळं गेलं तरी तुझ्याकडे मागितलं नाही. बरं संपत्ती जाऊ दे, बायको अन्न करून गेली तरी सुद्धा तुझ्याकडे तक्रार केली नाही. मुलगा सुद्धा अन्न करून मेला तरी सुद्धा देवा तुझ्याकडे काही मागितलं नाही. आणि आता काय मागू, काय मागू? अरे देवा तुला काय पाहिजे ते सांग. देवच लटलट कापायला लागला. काय भक्ती सामर्थ्य असं. देवा तुझ्याकडे जर मला मागायचं असतं ना, इथून मागच मागितलं असतं मी, पण देवा तुझ्याकडे मागायचं नाही. पण खरं सांगू, रामायणामध्ये सुद्धा जेव्हा लंकेमध्ये तिकडे युद्ध झालं, सगळे वानर अयोध्येमध्ये आले. आणि अयोध्येत आल्याच्या नंतर भगवान श्री प्रभू रामचंद्र प्रत्येक वानराला काही ना काही बक्षीस दान द्यायचे. माझे हनुमंतराय असे साईडला बसले होते. हनुमंतरायाकडे माझ्या श्रीरामाचं लक्षच गेलं नाही. शेवटी सीता मातेला दया आली. माझ्या हनुमंतरायानं इतकी माझी सेवा केली, एवढं रक्षण केलं. माझ्या हनुमंतरायाकडे श्रीराम पाहिनात सुद्धा. सीता मातेनं हनुमंतरायाला जवळ बोलून घेतलं आणि आपल्या गळ्यात असलेला रत्नाचा हार हनुमंतरायाला दिला. हनुमंतरायानं तो हार घेतला आणि एका झाडावर जाऊन बसले. हारातला एक मणी घ्यायचे, दाताखाली चावायचे, टाळून टाकून द्यायचे. कोणा प्रत्येक मणी घ्यायचे, दाताखाली चावायचे, टाकून द्यायचे. सीता मातेची नजर गेली माता मावळ्यावर. वाईट वाटलं. एवढा चांगला मोत्याचा हार हनुमंतरायाला दिला. शेवटी विचारलं, हनुमंतराया इतका सुंदर हार तुम्हाला दिला आणि तुम्ही मणी चावून टाकून देताय, असं का बरं? त्यावेळेस हनुमंतरायाच्या मुखातले वाक्य ऐका, माते जो राम का नहीं वो हमारे काम का नहीं. यामध्ये जर रामच नाही तर याचा स्वीकार कशासाठी करू? तसं तुमच्या मुखामध्ये जर राम नाम नसेल, तुमच्या जर गळ्यात शुद्ध तुळशीची माळ नसेल, तुम्ही किती आमुष्य जेव घाला, हनुमंतराय तुमचा स्वीकार करणार नाही. उदाहरण कशाचं सांगितलंय? रामायणातलं सांगितलं. हे थोडंच मेलेलं हा. मग लोक आपले काय मागते भराचाच नाही. लई बिनलाजे लोक समाजात, इतके बिनलाजे लोक. आणि प्रत्येक गावात 2-4 नमुने असतातच. ते घरातून बाहेर निघले की कुणाचा तरी चहा पिऊन आल्याशी घरी येतच नाही. इतके बिनलाजे प्रत्येक गावात 2-4 असतातच. आमच्या गावात एक माणूस काय सांगा, रोज उठायचा आणि एक जणाच्या घरी चहा प्यायचा जाऊ. बरं का काय करते, चहा प्यायल्याशी उठतच नव्हता. शेवटी नवरा बायको वाईटा घेतात. काय सांगा महादेव बाबा. शेवटी ती बायको म्हणली, बया काय माझ्या डोक्याला पिढा झाली, रोज येतोय चहा प्यायल्याशी उठाणार, चहा प्यायल्याशी उठाणार.
मग त्या दोघा नवरा बायकोनी ठरवलं, हा जर निर्लज्ज माणूस, बिनलाजा माणूस आता जर चहा प्यायला आला ह्यो काय म्हणला त्याला, हे बघ मंगल म्हणजे ती काढली सांगतो ही झाली आणि तिकडे गेल्यावर करोडीतली सांगतो रोज नवीन काय का, हे बघ मंगल ती म्हणली तू आला ना, तू किचन मध्ये जायचं, ह्या दाना भांडी आपटायची. आता भांडी का आपटायचे यांना सांगायची गरज नाही, ते उपजताच ज्ञान प्राप्त झालेलं असतं. केवढे निळा दळायचे का वापरायचे ते ज्ञान प्रगट असते त्यांना. तो म्हणला तू भांडे आपटले की मी काठी घेऊन येतो, त्याला मारायचं नाटक करतो, मग ते दिल्लाचा निघून जाईल, गेला का पण वापस यायचाच नाही. किती सोपं आहे. ते म्हणजे बाया एवढं ज्ञान तुम्हाला कोणत्या देवाने दिलं? बायको नाव किंवा माणूस आला दिला, 1 तास झाले, 2 तास झाले, 3 तास झाले, उठानच ना. हे आज गेले जे चहाचे पातेले धरले दन तुमच्या आपटे ते काय लई टाइम होता पडली म्हणून मावशी दन तुमच्या पातेला आतरून दिला. हा माणूस म्हणला मंगल अक्कल नाही म्हणला तुला काय, बावळट हेस म्हणला. अगं बाहेरले माणसं आल्याच्या नंतर पुढे चहाचे भांडे आपलीच असते का? अक्कल आहे का तुला? थांब बघतो तुझ्याकडे. काठी घेतली हातात, मंगलच्या गळ्यात धरलं, असे रिटीत नेली बेडरूम मध्ये. हा गादीवर मोठे काठी आणायचा आणि इकडे मंगल मोठे रडायचे. चहासाठी एवढं प्रकरण. हा गादीवर जसा काठी मारायचा तशी मंगल मोठ्याने रडायची. माझ्या बापाने बघून दिलत ना, हे का तुमच्या बापाचं आहे का? काय सांगाव, तिचा रडलेला आवाज ऐकला, याचा काठीचा आवाज ऐकला, बिचारा माणूस बिगर चहाचा उठून गेला. हे दोघं समोरच्या हॉलमध्ये आले. माणूस तर गेला, नाचायला लागला ना देव बाबा. ही म्हणजे म्या कसं रडल्याने केलं, ते म्हणला तो जाऊ दे, म्या कसं हाणल्याने केलं. ती म्हणजे म्या कसं रडल्याने केलं, हे म्हणला म्या कसं हाणल्याने केलं. ते भीतीच्या आडोकीचा होता, हे सुद्धा पण आला, तो नाचायला लागला, तो म्हणला म्या कसं गेल्याने केलं, कराच्या पिऊनच गेला, पिऊनच गेला. काय मागत नाही लांब कशाला सांगू. मग जेवायला आला मागच्या 6 महिन्यापूर्वी आणि नेमकं घरी गुलाबजाम केलेले होते. आता राहिलं नाही, भावाला गुलाबजाम वाढायचे, गुलाबजाम असे पडीवर ठेवले, ते पोट मावा असतो ना. मेवणं जेवायला आला घरी, आम्ही जेवायला बसलो. आता माणसं कवा काय माणसं काय सांगताय मला, काय सांगा भाऊजी तुम्हाला. म्हणलं काय झालं? जाता जाता वाचलो म्हणला मी आज. म्हणलं काय झालं नेमकं? झालं लईच मोठा आजगर आड गेला मला. म्हणलं त्यात काय जावं आजगर आड? अहो आजगर लहान सांग होतं काय म्हणला, गाडीच्या टायर पेक्षा डबल मोठा असतो. होय मी म्हणलं, आणि तो म्हणला लांबट पण काय साधन नव्हतं आजगर, त्याला पाहिलं 2 तांबे पाणी पिलं. मी म्हणलं किती लांब होतं? काय सांगू म्हणला, ते आजगराचं शेपूट माझ्या ताटापाशी तर आजगराचं तोंड ताबा त्या गुलाबजामुच्या भरणी कशी. मग बायको उठली, गुलाबजामू दिले तेव्हा शांत झाला. भरणी संपुस्तवर मागत पाहिजे पण गुलाबजामू घेतलेच. तसं काही माणसं असेल, देवाच्या दारात गेलं, देवाला द्यायच्या नावाने पत्ता नाही, मागितल्याशिवाय मागे. पण सांगू देशी तेव्हा देशी, ऐसा सची उदार. देव देतोय पण कधी तुम्ही देवाला काय दिले याचा तो विचार करतो. विठाला आणि माणूस काय ऐका ना, सगळ्या घरासाठी मागतो, सगळ्या घरासाठी, एकासाठी नाही मागतो. आता लग्न झालेले माणसं बघायचे, जुने माणसं नातासाठी, नातीसाठी, घरासाठी, सगळ्यासाठी मागते. खोटे इंग्लिश माग सगळ्यासाठी. पण मला वाटतं म्हातारपणात तुमचं जर जीवन चांगलं राजासारखं जायचं असं वाटत असेल ना, म्हातारपणे नामस्मरण जर सोडलं तर म्हाताऱ्या माणसाने दुसरं काहीच करायचं नाही आयुष्यात. सकाळी स्नान झाल्याच्या नंतर नातवाच्या हाताला धरायचं, देवाऱ्या पुढे बसवायचा. हे बाळ्या, ही बघ ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, खूप कष्टातून लिहिली, याच ज्ञानेश्वरीनं बाया तुझा आनंद माझा उद्धार होणार आहे बाळा.
त्या पोराला रोज ज्ञानेश्वरीच्या 5 वेळा वाचायला लावा. हे बाया, अरे तुकोबाराने स्वतःच्या प्रपंचाचा त्याग केला आणि 5वा वेद म्हणून हा गाथा लिहिला. बाया, हाच गाथा तुझा आणि माझा उद्धार करणार आहे. वाच का बघू. त्या नातवावरती जर हे संस्कार पडले ना, तुमची सून आणि लेक तुमच्या शेवटच्या काळात तुमचे पाय धरून पाणी पिल्याशिवाय राहणार नाही. येते लक्षात? बरेच डंगरे त्या बाळाला तांबाखूची पुढे बिड्या पेटून आणायची. ते म्हातारं काय करताय, ते पूर्ण येतानीच ते बिडी पित येत आणि म्हाताऱ्याच्या पूर्ण नाकातून धूर काढतात. आणि म्हाताऱ्याला बिडी पेणार तर सुताने पेणार नाही, त्या नाका पुढे बसून नाकातून धूर काढणार आणि नाकातून पुढून पुढून धूर काढतो तू. काय झालं मला सांगा. घरातले जुने माणसं जर संस्कारिक असले, परमार्थिक असले, तर मागची पिढी कुठेतरी परमार्थिक बनेल. आमच्या गावाकडचं एक म्हातारा महाराज शेवटपर्यंत नामस्मरण केलं. लोकांच्या घरच मुली मारायला लागला. आम्ही जाता जाता 2च शब्द बोलायचे, वासू किसू. काय वासू किसू? 4 पोरं त्याला. अख्ख्या गावातल्या मला भेटला एक दिवस कीर्तन असताना. मला महाराज आपल्याला कुणाचीच गरज नाही म्हणलं. मी म्हणलो तू चावगाची तर गरज लागेल ना जाता जाता का काय नसणार का काय काय का रांगत जमायच का काय मेल्या तरी गरज लागेल. कशाचा अहंकार असावा माणसाला? कुणाला संपत्तीचा अहंकार, कुणाला ताकदीचा अहंकार, कुणाला सौंदर्याचा अहंकार, पण सगळ्या गोष्टी विनाशकाल करणाऱ्या आहेत. त्रिकालवादित सत्य एक सुद्धा गोष्ट नाही. ऐका मावशी, ते म्हातारं भेटलं म्हणलं आपल्याला कुणाचीच गरज नाही. म्हणलं नाही कस काय, 4 पोरं आहेत म्हणला, 4 पोरं, 4 सुना, 10-15 नातवंड, 4 जावाई. जरी पोराने आपल्याला नेलं नाही मासनात तर जावाई घेऊन जाते. हे आपल्याला का भावकीची गरज आहे का, आपल्याला का गावाची गरज आहे का, कशाची गरज आहे? हे कोणाचीच गरज नाही. आपण कोणालाच मोजित. मी सुद्धा घाबरून सुटलो. मग अजून काय, 50 एकर उशे, 3 टरका दारात उभ्या येतात, 3 फटफट्या दारात उभ्या येतात. कोणाचीच गरज नाही. वा वा, 4 पोरं. म्हणलं बाबा पोरं काय करते? पोरं एकाचं पंक्चरचं दुकान आहे, एक पेट्रोल पंप आहे आणि 2 फार आहेत. ह्या पोरायचा याला अहंकार झालेला. हा, एखादा वारकरी मुलगा जर पोटी जन्म घेत असेल त्याचा अहंकार तुम्हाला पाहिजे. एखादा सीमेवर लढणाऱ्या जवान मुलांना जर तुमच्या पोटी जन्म घेतला असेल, तुम्ही छाती ठोकून लोकांना सांगायलाच पाहिजे. एखादा संत जर तुमच्या पोटी जन्माला आला असेल, छाती ठोकून लोकांना सांगितलंच पाहिजे. अहंकार कशाचा करावा? त्या म्हातारं मरायला लागलं आणि शेवटच्या काळात मामा वासू केसू वासू केसू 4 पोरं. पोरायला वाटलं म्हाताऱ्याने लय जाण्याचे मुंडके मोडले. म्हाताऱ्याला सांगायचंय काय म्हणून, वाड्यात कुठं तरी सोन आहे, वासू केसू. बाबा शेवट पुढे शब्द भांडणे गेले. निस्ता म्हणायचं म्हातारं वासू केसू वासू केसू. 40 खानाचा वाडा, मध्ये म्हातारं टाकलेलं बाजाव. पोरायला वाटलं म्हाताऱ्याला म्हणायचंय वाड्यात कुठं तरी सोन आहे, वासू केसू. म्हणजे म्हातारं म्हणतो एवढं भांडय सोन्याचं. पोरांनी जेसीबी बोलिले 2 आणि म्हातारा असं करायचं वासू केसू. पोरं म्हणले तर पाडे वाड्याचं पुढचं घेता. अहो पाडीला ना वाडा पूर्ण काहीच निघलं नाही, खाली भुशी निघल्या. असं भुशी. त्याच्यानंतर पुन्हा म्हाताऱ्याची दिशा बदलली, वासू केसू. ही काढलं भिताड पाडी, काहीच निघलं नाही. पुन्हा म्हाताऱ्याची दिशा बदलली, वासू केसू. ही काढलं भिताड पाडलं. म्हाताऱ्याने सावली सुद्धा थोडी नाही जाताना. लोकांच्या घरात मोडीने जाताना त्याचा सुद्धा म्हणून गेला. काय का बऱ्याच तुम्ही बरेच आहेत का काय करणार? असले तर त्या माणसाने आला दिला पुन्हा तिकडे सोडून गणपती बाप्पा मोरया म्हणून. काय करे काय सांग. शेवटी पोरायला वाटलं आमचं म्हातारं रंगेल. म्हाताऱ्याला सांगायचंय वासू केसू वासू केसू, वाड्यात कुठं तरी सोन आहे.
पोरांनी म्हातारं घेतलं, गाडीत टाकलं, दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हणले 20 लाख रुपयाला एक इंजेक्शन आहे. त्याच्यात सुद्धा म्हातारं 2 शब्द बोलत. 2 शब्द बोलल्या म्हाताऱ्याने पांढरे डोळे केले की पुन्हा म्हातारं कसं उठत नाही. आता 20 लाख रुपये करून आणते. एकाने बायकोच्या गळ्यातला चप्पल हाड मोडीला, साडेल हाड मोडीला, येलं मोडीले, भुईमुगाचे येलं, कारल्याचे येलं, सगळे येलं मोडीले, नथनी सकट. 4 पोरांनी 5-5 लाख रुपये केले, डॉक्टरला दिले. या म्हणजे इंजेक्शन म्हातारं सांगून तरी टाकून पाठवून वासुकीस वाड्यात पुढं नाही. 7 पिढ्या बसून खात्याना म्हणजे आमच्या इंजेक्शन दिलं. जशीच म्हाताऱ्याला पावर चढली तसंच म्हाताऱ्या शरीरात सोडून गेला. काय मला पोरं पटा झाले बाहेरून. हे म्हणजे काय, अरे 15 दिवस झालं बोंबलतोय. वासरू केसू, अरे वासरू केरसुनी खात होतं, वासरू केरसुनी खात होतं आणि केले म्हाताऱ्याने पांढरं. चारी पोरं पळून गेले, सुना पळून गेल्या. डॉक्टरने पदरच्या पैशाने म्हाताऱ्या आणि हेच म्हातारं रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हटलं तर त्या सुना पायी घेऊन पाणी पेल्या असत्या. बऱ्याच म्हातारे बघा गावातले. हे बघा, लेखन सून दिवसभर शेतात काम करणार, संध्याकाळी लेकाला सुनाला डोळा लागायचा टाइम आणि त्यावर म्हाताऱ्याचा खून झोपून उठायचा टाइम. यांना डोळा लागायचा केवढ्यात म्हातारं कडी कशी झालं. झोपले काय, झोपले तुला काय करायची, झोप नाही. त्या रातचं झोपत नाही तर कबड्डी खेळत, तुला काय करायचं. तुझ्या तू देवाचं नाव, तुला झोप येत नाही तर झोपून दिला काही गरज आहे का. मग सुन म्हणते झोपत ना, तुला काय झोपत. तिथून पुढं पुन्हा तासभर जातो, इकडून तिकडून पुन्हा डोळा लागत नाही, पुन्हा जाते. कडी लावली का उघडी ठेवून झोपायचे का, दार उघडं ठेवून झोपायचे का. अशाने काय होतंय, त्रास होतोय. प्रपंचाबद्दल जेवढी आसक्ती तुमच्या अंतःकरणात निर्माण होईल, जेवढा त्याग निर्माण होईल, तेवढं तुम्हाला जीवनात सुख मिळेल. मागायचं देवाकडे. काय मागायचं, माझ्या तुकोबारायनं देवाला म्हणावं, देवा अरे आमच्याकडे हसत का पाहत आहे. तिथं चालू सोडलं तुम्हाला, आपलं इथं चालू होतं. हा कोण चालू होतं, बाबा बाबा इथंच नाही. म्हणजे मी सर्व माणूस आहे, माझ्या ध्यानात नाही का बाबा पहिल्यापासून कीर्तन सुरू करावं वाटतं मध्ये पूर्ण जागा मावशी आहे. देवानं म्हणावं तुकोबारा काहीतरी मागा. शेवटी तुकोबारा म्हटलं, देवा तुका म्हणे तुझी नलगे दसुडी. देवानं तुकोबारा म्हटले, ए देवा तुझ्या दारातला मला सुतळीचा सडा सुद्धा नको. महाराज काय अंतकरण असेल तुकोबाराचं. मग देवाला रागाला, मग तुम्ही माझ्या दारात तीनदा काय येता. त्यावेळेस तुकोबाराच्या मुखातले वाक्य ऐका, पर्याय हे आवडी दर्शनाची. हे देवा तुझ्या दारात येतोय ना, तुझ्या दर्शनाची आवड आहे म्हणून तुझ्या दारात येतोय. शेवटी देवानं हात जोडले. तुकोबारा तुम्हाला वाटत असेल तुमच्या भक्तीचं ओझं माझ्या डोक्यावरून खाली कमी व्हावं, तेवढ्यासाठी तरी मागावं म्हणून तुकोबारायला म्हणावं, हे देवा तुला मागण्याची इच्छा नाही, तू मागा म्हणतोस म्हणून मागतो, पण द्यायचंय ना देवा मला हेच द्यायची दान. Thank you.
इच्छा नाही. तू मागा म्हणतो देवा म्हणून तुझ्याकडे मागतो, पण देवा द्यायचंय ना. काय देव हेची दान दे गा देवा. काय देऊ तू बरा तुझा विसर न व्हावा. देवा दान द्यायचंय ना, तुझा विसर होऊ देऊ नको. आता इथं प्रश्न असा निर्माण झाला, तुकोबाराय म्हणते देवा तुझा विसर होऊ देऊ नको. म्हणजे तुकोबाराला देवाचा आठव झालेला आहे म्हणून विसर पडू देऊ नको. आता विषय असा आहे दादा, ऐका. एखादी गोष्ट मिळवणं सोपं असतं, पण ती गोष्ट सांभाळून ठेवणं कठीण असतं. शास्त्रकार सांगतात अप्राप्तिस्य प्राप्तिर्योग प्राप्तिस्य परिपालनम क्षमा. अप्राप्त झालेली वस्तू प्राप्त करणं सोपं, पण प्राप्त झालेली वस्तू त्या वस्तूचं पालन करणं हे खूप कठीण आहे. तसं देव मिळवणं सोपं आहे, पण मिळालेला देव सांभाळून ठेवणं कठीण आहे. येते का लक्षात? अनेक लोक म्हणतात ज्ञानेश्वरी गाथा का वाचायचा? ज्ञानेश्वरी गाथा वाचून कुणाला देव मिळाला का? नाही मिळाला, नाही मिळाला. अजून ज्ञानेश्वरीनं कुणाला ज्ञानोबाराय मिळाले किंवा कुणाला देव मिळाला अजून घडलंच नाही. तरी वाचायचीच का? ज्ञानेश्वरी वाचायची का? गाथा वाचायचा माणसातला देव कळावा म्हणून ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचायची. नाही मिळाला तरी चालेल, मिळालेला देव कळाला पाहिजे, ही ताकद ज्ञानेश्वरी. विठाला काही काही गोष्टी बघा किती सोपं आहे. मला मार्के बैल घेणं सोपं काय? पैसे दिले बैल सांभाळणं अवघड. बायको करणं सोपं, सांभाळणं बाबा लय मोठे म्हणजे कठीण आहे. म्हणजे कठीण आहे सोपं आहे बाबा. चला आपण गाडी दोघं जण रडून मोह पण त्याच्यातून छावले. एक दिवस निलेश महाराज रडले माझ्या गाड्यात पडू पडू मला लग्न व्हायचं अगोदर सांगायचं म्हणले. मग मी म्हणलं तुमचं तेच आमचं आहे का निलेश महाराज. पण काय सांगू लग्न करणं सोपं, सांभाळ कवा कवा 10 मार्क्या म्हशी सांभाळलेल्या बऱ्या, पण एक बायको जड जाते. का जड जाते? बायको कधी काय प्रश्न विचारेन भरा साहेब. हा एक नवऱ्यावर संशय घेणारी बायको. नवरा बाहेर कुठं जरी गेला तरी बायको त्याच्यावर संशय घ्यायची. बरं का बाबा तुम्ही कुठं आले? बिचारा रानात जायचा काम करायला, कंपनीत जायचा कंपनीत. सिटीतलं सांगतो इथं कुठून चुकून एक दिवस त्याच्या अंगावर काळा केस आला. बायको भांडायला लागली. सांगा आज कोणत्या बाईला भेटायला गेली? शिव म्हणला काम करू फेस पडला, कोणत्या बाईला भेटायला? खोटं बोलू नका, तुमच्या अंगावरचा केस सांगतोय, तो काय काळा केस अंगावर पडलाय? शिव म्हणला वारेने उडून आला असेल ग. त्या दिवशी भावना मिळते. दुसऱ्या दिवशी पुन्हा आला, तिचं नशीब इतकं दळभद्री, कुठून तरी पांढरा केस अंगावर येऊन पडला. ते म्हणले सांगा आज कोणत्या केस पिकलेल्या बाईला भेटायला गेली? ते म्हणलं पुढंच नाही. तुला कसं कळलं? अंगावर पांढरा केस येऊन पडला. पण तिसऱ्या दिवशी त्याचं भाग्य उजळलं. तिसऱ्या दिवशी अंगावर केसच नव्हता. तरी सुद्धा बायको भांडली. ती म्हणली सांगा आज कोणत्या टकल्या बाईला भेटून आला? आज अंगावर केसच नाही, पण भांडलीच. मला संसारातलं दुःख सांगायचं. संसाराचे अंगी अवघीच व्यसने, संसाराचे अंगी अवघीच व्यसने. संसार म्हटलं की तुम्हाला दुःखाशिवाय पर्याय दुःख
सुखाचा विचार नाही कशासाठी? संसारातल्या दोषानं दुःख येतंय, जातंय कशानं? औषध सांगा महाराज. संसारातल्या दोषामुळे दुःख येतंय, औषध सांगू? तयाच्या चिंतने तडतीर दुःख. त्या देवाचं नामस्मरण करा, दोष नाही शेवटी आणि पुण्य मिळेल. तुम्ही म्हणता महाराज तुमच्या जीवनात पुढे संसाराचा अनुभव आहे का? तुम्ही काय गप्पा मारता? 7 वर्ष झालं मी प्रपंचाच्या ठ्याचा खातोय. 7 वर्ष कस काय सांगून टाकतो. कार्यकर्त्यांमध्ये झालं पाहिजे ना. गणेश महाराजाचं लग्न कसं काय झालं? काय सांगू, मला लग्न करायचं नव्हतं, पण आमची आई म्हणजे आमच्या डोळ्यात एकच करायचं. गेलो मुलगी बघायला. आता एवढा तर 7 वर्षापूर्वी केवढा भाऊ मी कशा जावं मुलगी बघायला? गेलो मुलगी बघायला आणि एवढं बारीक दिसायचो. आणि नवीन मुलगा घरी आल्याच्या नंतर माता मावलेले पुढं काढतात खायला. तसं तिथं गेल्याच्या नंतर माझे बाबा नाकाला येऊस्तोवर चिवडा खाल्ला. पुरीच्या घरी नाकाला येऊस्तोवर चहा पिवळा, नाकाला येऊस्तोवर पोहे खाल्ले. आणि सगळं झालं. पुरीचा बाप मलाच म्हणला, आपल्या मुलगा पाहिला येणार होता, आला नाही का? कुर्सी घाला. काय वाटलं असं कसा आपला सण केला. तिथं मला दुरी सापडली नाही, तिथंच लाटकलो असतो. एका ठसक्यात एवढे पोहे ती मिक्स होऊन बाहेर आलो. पण जरा खडखड होतो बोलायला. म्हणलं आपणच आहे तुमच्या मुलीला पाहायला. ते म्हणले तुम्ही 12 किलो येत म्हणले. पुरीचा बाप म्हणले कमीत कमी 25 किलो पाहिजे. काय पोरगी 22 किलो, तुम्ही 12 किलो म्हणले. काय का नाही, पण होऊन गेलं, नशिबात होतो. आणि काय सांगावं, लग्नाची तारीख काढली मावशी. संसार कसा आहे? मिथ्य आहे, दुःखदायक आहे. हळद लागली मला आणि तेव्हापासून वेद सुरू झाले. निलेश महाराज गावात हळद लागली. मोकार 5-50 कलाऱ्या जमा झाल्या बिगर कामाच्या. मोकार 5-50 कलरे जमा झाले. आता 7 वर्षापूर्वी म्हणजे काय लई जास्त दिवस नाही झाले, पण तेव्हा गाड्याची कमतरता असायची. गाडी बोलवली एक मी, सगळे कलर एका पाव बसले आणि सगळ्या कलरा गाडीत बसल्या आणि मलाच बसायला जागा राहिली नाही. लग्न मोह सुरुवात कुठून झाली? त्या ड्रायव्हरच्या पायाकडून म्हणलं काहीतरी जागा, हे बघा म्हणलं त्या कलाऱ्या गाडला असताना मला भांडण. तुम्ही लग्न कोणाचं? नवरदेव मी. आता जाऊ दे बाबा म्हणलं, कशा पुन्हा ते म्हणून नाराज करून ते गणपती विसर्जनात चालल्यावर त्या गाडीच्या बोर्डवर बसलो मी. लग्न कोणाचं? बोला बाबा. लग्न मोह. गाडीच्या बोनटवर बसून गेलो मला सासरवाडी. तिथं गेल्याच्या नंतर लग्नाची तयारी चालली होती. बामनदेव ढिले पडणार. बामनदेव तिकडून म्हणायचे, नवरीचे मामा नवरीला घेऊन यावा, नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन यावा. नवरदेव बिगर आंघोळीचा. त्या बामणाला म्हणलं तू पुढलं लग्न असलं तर दामाला मला आंघोळ करून तिकडून तिकडून आंघोळ केली. मला वाटलं माझा मेकअप करायला कुणीतरी. सगळ्या कलाऱ्या त्यांचे कोंबडे पाडण्यात. नवरदेव कोण? मला वाटलं कलावा तरी जाऊ. सगळे कलरे त्यांचे कोंबडे पाडण्यात अंग. मी गरीब माणसाने एकटाच उभा. तेव्हा मला प्रमाण सुटलं, आपण करा सोडलं. पण काय झालं महाराज, ते तसलं मेकअपचं सामान असतं महाराज. त्याचा अंदाज नसतो कोणतं टिकी लावा. ते ब्युटी पार्लर वाल्याचा अंदाज असतो. आणि म्हणलं आता लग्नाला उशीर करण्यात माझ्या नाही. मी हाताने ती पावडर घेतली महाराज आणि मी तोंडाला लावली. आरशात बघितलं तर गिरणीवाल्यावर तोंड. आणि लग्नाची सुरुवात इथून मांडली. हा मग मला तवा प्रमाण आठवलं, मीच माझा झालो शत्रू, मलाच मी गेलो महाराज. हातातून आरसा खाली पडला, तोंड धुतलं, हाई असा चौरंगा जाऊन उभा राहून मिळून धावली. ना कलाऱ्या धावल्या माझा मेकअप करायला, ना सासू आली, कुणीच नाही. आणि सगळं लग्न वगैरे उरकलं आणि पंगत जेवायला बसली. तेव्हा मी सगळ्याची मजा बघत होतो. माझ्या सासूने जवळजवळ 24 पुऱ्या खाल्ल्या माझ्या देखत. इतका बुंदीचा भात वाढ येणाऱ्याच्या नाक्यानं मारले मला. सासू मेवण्याने 17-18 पुऱ्या खाल्ल्या आणि मी उपाशी. लग्न कोणाचं?
सुरुवात असते तर शेवट कसा? आणि हे सगळं झाल्यावर नाकाला येऊन सगळ्या जेवल्या आणि जेव्हा पोरगी वाटा लावायची का तेव्हा म्हैस सासू माझ्या तोंडाकडे बघू माझ्याकडे बघू आणि 24 पुऱ्या खाल्ल्या. वाढीनाराच्या नाकीनं वाली मी खाली बघितलं नको बाबा सासूच्या तोंडाकडे. पुन्हा मी हळूच वर बघितलं. मी वर बघितलं पुन्हा सासू माझ्या तोंडाकडे बघ माय. आता माझ्या काय बघा सासू दिसला का राम दिसला काय सासू पुन्हा खाली बघितलं. शेवटी मला राहवलं नाही. पुन्हा सासू माझ्या तोंडाकडे बघ माय. खाली उतरलं म्हणलं काय 22 पुऱ्या खाल्ल्या म्हणजे 24. तवा पुढे गेल तर संसाराची सुरुवात जी जरी असेल शेवट कसा? तुकोबारायला सुख मिळालं नाही, नामदेवरायाला सुख मिळालं नाही. तुम्ही इच्छा करताय एकच करा. शेवटच्या काळात तुमच्या डोळ्यात अश्रू आले तर तुमच्या नामस्मरणाला परमार्थानं त्या विश्वाचा मायबाप तुमच्या डोळे पुसायला आला पाहिजे. असा राम नाम सुख सागर राम नाम सुखाचा सागर सुद्धा भेटतोय. झालं 10 मिनिटं राहिले आपल्याला. माझा मागणीचा विषय चालू होता पण ओघा ओघा इकडं तिकडं जाते सांगावं लागतं. आता ऐका ओ तुकोबाराया काय देऊ? ए देवा तुझा विसर न व्हावा. बरं तुकोबाराया माझा जर विसर तुम्हाला जर पडूच दिला नाही काय करता? गुण गायीना वडी हे माझी सर्व जोडी. हे देवा शेवटच्या श्वासापर्यंत तुझा ऐश्वर्य तुझी कीर्ती आणि तुझं स्वरूप याचं गुणगान करीत आहे. सगळ्या जगाला तुझ्या नावाचं मोठेपण सांगत देवा. मग देव म्हटले आज काय पाहिजे? काही नको. शेवटी देव म्हटले ऐका ना तुकोबारा तुझा विसर न व्हावा हे मागितलं माझ्यासाठी. गुण गायी ना आवडी हे कोणासाठी मागितलं? माझ्यासाठीच. अहो मागायचंय ना एक तर परमार्थिक दृष्टिकोनातून मोक्ष मागा नाही तर प्रापंचिक दृष्टिकोनातून धन मागा. त्यावेळेस सुद्धा तुकोबाराच्या मुखातून शब्द पाडावे देवा आणि मोक्ष मोक्ष आम्हाला काय देतो? जा माझ्या घरी. तोच मोक्ष झाडून घेताना दिसत. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दास. मोक्ष कुठून द्यायला लागला? मोक्ष ते गावाकडल्या लोकांना द्यायचा म्हणजे ते पाठ 5:30 ला जे काकडा करते ना ते उठा उठा साधू संत. आता हे साधू संताला उठा म्हणल्या यांचा काकडा घेऊन साधू संत आगाव घेऊन झोपत येतात. उठत नाही. ए देवा जा दे हो ना तुझं मोक्ष मला द्यायचा नव्हतोस ना तो मोक्ष दासी काम करतोय माझ्या. आणि धनाच्या बाबतीत अरे हाय एवढं वाटलं ना आता धन काय मागू तुझ्याकडे? मग काय ए देवा न लगे मुक्ती धन संपदा काय देऊ? संत संगती सदा. देवा मला मुक्ती नको मला संपदा नको मला द्यायची ना संताची संगत दे. संताची संगत ऐका. जर तुम्हाला कधी वाटलं ना करोडीकर हो कार्यकर्ते आमच्यावर दुःख आलंय गड्या आमच्यावर संकट आलंय गड्या या माझ्या पांडुरंगाच्या समोर जा माझ्या हनुमंतरायाच्या समोर अंतःकरणातून हृदयातून माझ्या हनुमंतरायाला माझ्या पांडुरंगाला हाक मारा. आजही तो पांडुरंग परमात्मा तुमच्या हाकेला आव दिल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या दुःखाला बाजूला सारल्याशिवाय राहणार नाही. पण ती वृत्ती तुमच्यामध्ये पाहिजे. देवाच्या समोर उभा राहिल्याच्या नंतर त्या देवाचं स्वरूप पाहून टचकन डोळे भरून आले पाहिजे. आणि त्या देवाला बोलवताना कसं बोलायचं ऐका. भेटी लागी जीवा लागली से आस पाहे रात्रं दिवस वाट तुझी बेटी लागी जीवा लागली से आस. देवा
तुझ्या भेटीची आस लागली, रात्रंदिवस देवा तुझ्या भेटीसाठी तळमळतोय. ही वृत्ती तुकोबारायांची झाली होती, म्हणून तुकोबाराला जे डोक्यावर घेतय. आपल्याला गरज पडली तर देव आठवतोय. अरे एखादा मायबापामुळे अनाथ झाला असेल ना, जा माझ्या ज्ञानोबाराच्या समाधी पुढे. ते ज्ञानोबाराय तुमची माय होती का? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे न पाहे कुळाचा विचार. महाराज मी अनाथ आहे, मी या जातीचा आहे, मी त्या धर्माचा आहे. सांगा ना ज्ञानोबारायांची माय होतील का, आम्हाला कशीच घेतील का? ज्ञानोबारायांनी कुळही पाहिलं नाही, जातही पाहिली नाही, धर्म नाही पाहिला, म्हणून न पाहिजे ती कुळाचा विचार. भक्त करुणाकोर ज्ञानाबाई संतांच्या दारात गेले, सगळं प्रेम तुम्हाला मिळतं. त्याच्यासाठी काय करावं लागल? भजन करावं लागल. जेव्हा लाईट गेली ना, तेव्हा लोकांनी गुळ खाल्ला पण विठ्ठल विठ्ठल म्हणजे नाही होय. देव तुमच्यासाठी दांडके काढून ठेवणार. महाराज देवाच्या दरबारात गेली इतका चालू का बार कला कोण एवढे गाणं फुगले, इकडं बोकने टाकले तोडत असं तोड होईना. देवाच्या दरबारात आले का पॉलिटिक्स पाला करायचं नाही का? सगळं त्याला काय कळत नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. त्याच्या नामात इतकी ताकद आहे की त्याच्या नामाची ताकद त्यालाच कळत नाही, पण या विश्वात काय चाललंय हे सगळं त्याला कळत. काय झालं? एक पापी माणूस काय माणूस नामाची ताकद सांगायची, किती ताकद. पापी माणूस चुकून सुद्धा देवाचं नाव घेत नव्हता. एक साधू बाबा त्याच्याकडे गेले. घरातले माणसं वायताले का हो, आमच्या रामराव पाटील देवाचं नावच घेत नाही, तो चुकून सुद्धा नाही. साधू गेले त्याच्याकडे. ओ रामराव, चला म्हणा हरी म्हणा, म्हणा रामकृष्ण हरी म्हणा. तो रामराव म्हणा मी नसतो म्हणत म्हणा. साधूला वाटलं उलट प्रश्न विचारला तरी चुकून तरी तोंडातून नाव निघत. साधू म्हणजे तुम्ही काय म्हणत नसतात, ते तुम्ही सांगितलं ना तसलं म्हणत नसतो. लक्षात येत म्हणा हरी म्हणा, हे म्हणला मी नसतो म्हणत. साधू म्हणजे तुम्ही काय नसता म्हणत, हे म्हणला तुम्ही म्हणतात ना तसलं नसतो म्हणत. म्हणजे किती पापी असेल तो, म्हणजे चुकून सुद्धा देवाचं नाव मुखातून निघत नव्हतं. काय सांगावं तुम्हाला. शेवटी साधू बाबा एकदा बळच नाव घ्यायला. साधू म्हणजे हे बघ तुला घ्यावाच लागलं. हे म्हणले काय घेऊ? एकदाच म्हण फक्त हरी. हे म्हणला एकदाच म्हण ना, कोण अजिबात म्हणा मन म्हणजे हरी. हे म्हणला हरी झाला म्हणा, आता उठा म्हणा निघा मला साधू. पुन्हा मला हरी म्हणायला लावायचं ना. एकदा हरी म्हणला आणि तो पापी माणूस मिळाला. यमलोकाच्या दरबारात गेला. चित्रगुप्त आलं, डायरी वाचून जातली यमाला. यमदेव मध्ये सांगा याने काय केलं. चित्रगुप्ताचे पहिले होते याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही म्हणे. तुळशीची माळ नाही म्हणल्यावर यमाचे दूत सावध झाले, हातात दान केली. बरं दुसरी वळ चित्रगुप्ताला सांगितलं यमदेवाला सांगा दुसरी वळ. हे गावात सप्ताह आला की गावात सप्त्या गावाच्या सप्त्यात 2 पार्ट्या काढायच्या. चित्रगुप्ताने लिहून ठेवले. तिसरी वळ गावात सप्ताह आला की गावातल्या तारखेला विरोध करायचा. चौथी वळ गावात सप्ताह आला की सप्ताह झाल्यावर हिशोब मागायचा. ध्यानात येते तुमच्या. चौथी वळ गावातल्या सप्त्यात कावाच वर्गण देत नव्हता. तवा यमाच्या दुधाने काढले ना दंडके महाराज, लाल तापलेले गज काढले बाहेर. पण खाली शेवट वळलेली होती. ओ यमदेव थांबा, ओ दुतांनो थांबा, याला मारू नका. म्हणजे कसं काय? अहो मी लिथा चुकून हे एकदा हरी नाम स्मरण केलंय, एकदा चुकून हरी मानलेला म्हटले. आता म्हणले ते पण येता हे 2-4 दिवसात म्हणले, पण एकदाच म्हणला म्हणजे बळच म्हणला, पण चुकून एकदा हरी म्हणला. त्याच्या लक्षात आलं
हरिनामस्मरण ते यमाच्या जवळ म्हणा काय तुमच्या दरबारात काय न्याय आहे ते यम म्हणजे काय न्याय पाहिजे अहो मी एकदा ते तसलं नाव घेतलंय म्हणा काय म्हणलं तिथं अहो ते तसलं म्हणलोय ना मी एकदा ते यमाच्या जवळ गेल्यावर सुद्धा हरी नाही म्हणला यम म्हणजे काय म्हणला ते तसलं नाही का हे निडारी टिपिलय तसलं म्हणलोय म्हणला मी एकदा तिथं जाऊ ते एक साधू आता ते लई वेळा अडत होतं ते तसलं मग तसलं एकदा म्हणलं होय हे म्हणले कसलं हे चित्रगुप्ताने डायरेक्ट दिले तसलं म्हणलं होय मला पण चुकून हरी म्हणला नाही कोणा ते म्हणले तुमच्या दारात जर न्याय असेल तर ते तसलं म्हणलोय ना त्या एका नामाची किंमत मला सांगा यम थरथर कापायला एका नामाची किंमत यमदेव म्हणजे आपल्याला माहित नाही किंमत बर एका नामाची ते म्हणजे आपल्याला माहित नाही मग तो म्हणला मी अधिकारी आहे म्हटला ज्या देवाच्या नावावर ही सृष्टी चालली त्या देवाचं तसलं नाव घेतलंय मला एकदा ते म्हणजे मग आता सोपं नाही मला या तसल्या नावाची किंमत सांगायचीच त्याची किंमत किती आहे ते म्हणजे आता कोणाला विचारावं हे म्हणजे आता याची किंमत कोणाला माहित असेल नारदाला माहित असेल का नारद 24 तास नामस्मरण करते त्यांना माहित असलं ते म्हणजे हा पाय पाय यायला मोकळा नाही म्हणला हो या म्हणला मला ती तसली झोळी करा म्हणला ती नसती सजलेली पुढे तुम्ही चित्रगुप्त आणि एका बांबूला खाना द्यायचा यमदेव तुम्ही एका बांबूला खाना द्यायचा आणि माग 2 दुतांनी खाना द्यायचा आणि त्या झोळीत बसलं तरच मी येणार नाही ध्यानात ठेवा मी ते तसलं एकदा मानलेलं नाही तुमचा देव तुम्हाला सुट्टी देणार नाही अहो पुढून चित्रगुप्त मागून 2 यमाचे दूत आणि हे मध्ये बसलंय आणि किती बाऱ्या नामस्मरण घेतलं काय नामस्मरण घेतलंय हा तुम्ही तरी हरी म्हणाले तुम्ही म्हणता तसलं म्हणाला अहो यमाला कामाला लावलं यांनी कशाची ताकद यम सुद्धा म्हटला आपली जबाबदारी आहे म्हणला याला नामाची किंमत सांगायची यमाला खांदा दिला पुढे चित्रगुप्ताने खांदा दिला माग 2 दूतांनी खांदा दिला नारदा म्हणले नारदा सांगा एका नामाची किंमत काय नारद म्हटले युगानुयुगाने नामस्मरण करत आलो तरी त्या नामाची किंमत कळाली नाही तुम्हाला कोण सांगू किंमत तर किंमत कळाली असती तर कोणत्या तरी एका युगात नामस्मरण बंद केलं असतं त्याची किंमत अजून मलाच कळाली नाही ह्यो काय म्हणला सुट्टी नाही मी ते तसलं मानलेलं आहे मला नारद ते तसलं मानलेलं आहे मला ते तसल्या याची किंमत सांगा मला नारद म्हणले 4 युग झालं पण अजून त्याची किंमत मला नामाची किंमत कळाली नाही तुमची जबाबदारी आहे एखाद्या साध्या भळ्या माणसाला नामस्मरणाची किंमत समजून मग मला किंमत समजून द्या मग काय करा ह्या मागच्या दुधाला काढा माझं खाना द्या म्हणजे तुम्ही मला घेऊन जाकलं तरी मग नारद म्हणले आता भगवान शिवशंकराकडे गेल्याशिवाय पर्याय नाही का कैलासात ते सुद्धा सतत नामस्मरण करते अहो नारदाला माझं खाना द्यायला लावला आणि हे त्या झोळीत बसलेलं बरं एकदा चुकून हरी म्हणलंय नारद माग चित्रगुप्त ते पुढं पुन्हा एक दूत यमाचा आणि हे त्या झोळीत बसलेलं चला म्हटले भगवान शिवशंकराकडे गेले कैलासावर तिथं गेल्याच्या नंतर महादेवाला म्हटले महादेवा हे गिरायक आलंय म्हणजे ते म्हणजे आता पुढे तुम्ही दुसरे गिरायक हे गिरायक तर लयच मोठं दिसलंय डायरेक्ट तुम्ही पालखीतच घेऊन आले ह्या गिरायकाला एवढ्या मोठ्या पालखीत म्हणजे महादेव घाबरले ना पालखीत गिरायक बसून आणले मग ते म्हणजे काय तक्रार काय मग त्याला विचारलं बोला काय तक्रार आहे ते म्हणजे मी आता तसलं मानलेलं म्हणजे मला त्या तसल्याची किंमत सांगा महादेव म्हणजे तसलं म्हणजे कसलं मग हे मला हे चित्रगुप्ताने डायरेक्ट दिलेले तसलं पण ती सुद्धा पुन्हा हरी म्हटला नाही मग नारदानं सांगितलं हा चुकून एकदा हरी म्हटलाय याला हरिनामाची किंमत सांगा त्यावेळेस महादेव सुद्धा म्हटले हरी हरा भेद मीच हरी आहे पंढरपूरचा सुद्धा हरीच आहे का हरी हरा भेद नाही नका करू वाद अजून त्या नामाची किंमत एवढ्या दिवस झालं युग
त्या नामाची किंमत मलाच कळाली नाही. आणि ती किंमत जर मला कळाली असती तर मी नामस्मरण बंद केलं असताना अजून पण भजन चालूच आहे. भजन करी महादेव अहो त्या नामाची किंमत मलाच कळाली नाही. आता बघा बरं का चमत्कार. पुढे चित्रगुप्त यम नारद निमून एक दूत होता त्या दूताला म्हणतात भाई बाबा शंकराला माझं थोडा द्यायला त्या नामाची किंमत समजून सांगा त्याची सुट्टी नाही मिळते. आता माझे म्हणजे आपली जबाबदारी का भक्ताला समजून सांगायची नामाची किंमत. ते म्हणले मला माहित नाही. मग ऐका ना ज्याचं नामस्मरण करतो त्याच्याकडेच जाऊन म्हणजे कुणाकडे विष्णूकडे. अहो हे चौघजण पुढं चित्रगुप्त यमदेव माग भगवान शिवशंकर नारद आणि लोकेश तुला पालखीत बसलेला. हा रविवारी 2 बोकड चुरून आणायचं. पुढे गेले महाविष्णूकडे. अहो महाविष्णूने याला पालखीत बसलेला पाहिलं. त्यांची पाचाव धारण झालं. लईच मोठं गिरायक आलं का. जिथं महादेवाने खांदा दिलाय जिथं नारदाने खांदा दिलाय यमाने खांदा दिलाय चित्रगुप्ताने खांदा दिलाय गिरायक त्याला अनेक काय म्हणलं. तिथं गेल्याच्या नंतर ते म्हणले कोणतं गिरायक आणलंय नेमकं निवडून आला काय काय जास्त नाही म्हणले. त्यालाच विचारला काय ते. महाविष्णूने विचारलं सांगा काय करता. ते म्हणजे एकदा तसलं मानलं ते तसलं त्या तसल्या याची मला किंमत सांगा. हे म्हणले तसलं म्हणजे कसलं बा हे याच्या डायरीत लिहिलेलं आहे. म्हणजे त्याला विचारला ते तसलं काय ते त्याची किंमत सांगा. मग ऐका चित्रगुप्त म्हटले देवा हा चुकून एकदा हरी म्हटला तुमचं नामस्मरण केलं चुकून एकदा बळच तुमच्या नामाची किंमत आम्हाला कोणालाच सांगता येणार का. युग ना युग झालं तुमच्या नामस्मरण करत आलो अजून तुमच्या नामाची किंमतच कळाली नाही आम्हाला. म्हणून आम्ही तुमचं नाम आहे ना तुम्हालाच विचारायला आलो की तुमच्या नावाची किंमत काय तुमच्या नामाची ताकद काय तुम्हीच सांगा. त्यावेळेस विष्णू सुद्धा म्हणले तुझ्या नामाचा महिमा तू जर कळे मला तरी कुठून सांगणार आहे. अरे अवतार माझा आहे पण या अवताराला स्वरूप देणारे तुम्ही आहात. तुम्हाला नामस्मरण जर करून जर तुम्हाला किंमत कळाली नाही तर मला माझ्या नावाची किंमत कुठून कळणार आहे. इतकं मोठं नामस्मरण आहे. एकदा हरी म्हटलेला माणूस जर एवढ्या देवाला जर खांदा द्यायला लावित असेल पालखीत बसत असेल तर सतत नामस्मरण करणाऱ्या माणसाचा काय अधिकार असेल. काय तुकोबाराचा अधिकार काय म्हणून भाऊ भगवान बाबाचा नारायण बाबाचा अधिकार असेल विचार करा. चुकून एकदा नामस्मरण केल्याच्या नंतर जर देव खांदा देत असेल तर सतत नामस्मरण केल्याच्या नंतर तुम्ही देवावरती सुद्धा राज्य करू शकता. ही ताकद नामस्मरणाची आहे. म्हणून त्या देवा तुझा विसर व्हावा. मग काय करायचं एकच करायचं हात वरती करा. रामदास आम्ही चहा पिऊन येतो 2 चार माग येतो एकच दिसायचं नाही तर हा विठोबा संत संग देसरा गुण गायन आवडी हीच माझी सर्व जोडी. हो तुकोबार आहे. तुम्हाला जर मी विसर पडू दिला नाही तर तुम्ही माझं गुणगान करता. तुम्ही धनसंपत्ती नको म्हणताय. बरे सगळं जर तुम्हाला दिलं तर तुकोबार आहे तुम्ही काय करताल तर तुकोबाराने शेवटच्या शब्दात उत्तर दिलं. तुका म्हणे गर्भवाशी हे देवा तुझं नामस्मरण तुझं नामस्मरण मुखात असेल तर पुन्हा त्या गर्भवासाचं दुःख घेऊन मी जन्माला येईल म्हणून तुझा विसर पडू देऊ नको. का पुन्हा सुरू करायचं बसू नाही तर नाही बसू जाऊ म्हणून पुन्हा एकदा करोडीकर ग्रामस्थांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. बघा अतिशय अजून पण गुलाबासारखे टवटवीत चेहरे दिसतेत महाराज. हा तुमचे सूर्य फुलं झाले नाही म्हणजे तेच आभार तुमच्या सारखे. पण असो आपल्या कार्यक्रमाचं वैभव असंच वाढत जाऊ. जे मागं बसलेत ना कट्ट्यावर
आहे का नाही, त्यांनी इथून पुढच्या प्रत्येक अमावस्येला इथं गच्च भरलं पाहिजे. गावात येणारा प्रत्येक कीर्तनकार खुश होऊन तर जातोय, पण इथं अजून भरपूर जागा आहे की कुठं गेल्याच्या नंतर नाव काढलं पाहिजे कुरवडीचं. काय ते पब्लिक एका दिवसाच्या कीर्तनाचं, म्हणून पुढे येऊन बसण्याचे प्रयत्न करायचे. पुनश्च एकदा अनिल भाऊ असतील, आमच्या आजोबा भाऊ असतील आणि तुम्ही सगळे ग्रामस्थ मंडळी असतील, तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि आळंदीला आल्याच्या नंतर 4 मजली धर्मशाळेचं बांधकाम केलेलं आहे. श्री संत वामन भाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या नावानं गेली 9 वर्षापासून वारकरी शिक्षण संस्था आजही कार्यरत आहे. पण आल्याच्या नंतर कधीतरी सहजासहज भेट देऊन या आणि तुमचे आशीर्वाद आम्हाला देऊन जा, जेणेकरून वारकरी संप्रदायाची अजून आमच्याकडून सेवा अशी होईल. पुन्हा एकदा झालेली सेवा माझ्या ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या, पांडुरंगाच्या, वामन भाऊच्या, भगवान बाबाच्या, नारायण बाबांच्या, परशुरामचंद्रांच्या, हनुमंतरायाच्या चरणावर समर्पित करून माझी सेवा याच ठिकाणी संपवतो.